मध्य प्रदेशमधील जबलपूर शहरात एका अधिकाऱ्याची आणि त्याच्या 8 वर्षीय मुलाची मार्च महिन्यात हत्या झाली होती. या अधिकाऱ्याचा खून त्याच्याच अल्पवयीन मुलीने आपल्या बॉयफ्रेंड बरोबर मिळून केला होता. फक्त वडिलांचाच नाही तर स्वतःच्या 8 वर्षीय भावाचा खून करण्यातही या मुलीने बॉयफ्रेंडची मदत केली. गर्लफ्रेंडने विनयभंगाची तक्रार दिल्यानंतर तुरुंगाची हवा खाऊन आलेल्या बॉयफ्रेंडने चित्रपट आणि वेबसिरीज पाहून गर्लफ्रेंडच्या वडिलांचा खुनाचा प्लॅन रचल्याचं म्हटलं जात आहे. त्याने इंस्टाग्रामवर किलरचा डीपी लावला होता. मागच्या 75 दिवसांपासून जबलपूर पोलीस या धक्कादायक प्रकरणातील आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न करतायत. खून करून पुरावे नष्ट करून आरोपी मृताच्या मुलीला घेऊन पळून गेला. त्याने 75 दिवसांत 8 राज्यांत प्रवास केला आहे. पोलीस त्याच्या प्रत्येक लोकेशननुसार तपास करत आहेत, पण तो दरवेळी हातातून निसटतोय. आरोपी गर्लफ्रेंडबरोबर पुण्यातही आला होता आणि त्याने तिथल्या ATMमधून पैसेही काढले होते. इतके दिवस तपास केल्यावर पोलिसांना त्या अल्पवयीन मुलीला अटक करण्यात यश आलं आहे. मध्य प्रदेशमधील जबलपूरमध्ये 14 ते 15 मार्चच्या रात्री सिव्हिल लाईन्स स्टेशन परिसरातील रेल्वे मिलेनियम कॉलनीत राहणारे राजकुमार विश्वकर्मा व त्यांच्या 8 वर्षांचा मुलगा तनिष्काचा निर्घृण खून झाला. राजकुमार रेल्वेत सुपरिटेंडेंट पदावर होते. हा खून त्यांची अल्पवयीन मुलगी व तिचा बॉयफ्रेंड मुकुल सिंह यांनी केला. पोस्टमॉर्टम करणारे डॉक्टर हर्ष लोधी यांच्या मते राजकुमार यांच्या डोक्यावर धारदार शस्त्राने 10 वेळा तर तनिष्कच्या डोक्यावर 4 वेळा हल्ला केला होता. आरोपी मुकुल सिंह गर्लफ्रेंडच्या घराजवळच राहतो. तपासात सापडलेल्या CCTV फुटेजनुसार घटनेच्या रात्री मुकुल गर्लफ्रेंडच्या घरी जाऊन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला यश येत नाही. मग तो माघारी जातो. काही वेळाने तो गॅस कटर, पॉलिथिन व इतर सामान घेऊन परत येतो. यावेळी तो मागच्या दरवाजाजवळ जातो. दार कापून तो आत शिरतो. मदतीसाठी गर्लफ्रेंड घरातच असते. दोघे मिळून राजकुमार व तनिष्कची हत्या करतात. दोघांची हत्या केल्यावर मुकुल गर्लफ्रेंडच्या मदतीने मृतदेह पॉलिथिनमध्ये गुंडाळतो. मग राजकुमार यांचा मृतदेह किचनमध्ये तर तनिष्कचा मृतदेह फ्रीजमध्ये ठेवतात. मग दोघे मिळून हत्येचे पुरावे नष्ट करतात. घरात फिंगरप्रिंट सापडू नये यासाठी आरोपींनी हातमोजे वापरले. हत्या करून मृतदेह लपवल्यावर दोघं जवळपास 10 तास एकाच रूममध्ये राहिले. दोघांनी सकाळी चहा बनवून प्यायला. सकाळी दूधवाला आल्यावर त्या मुलीने दूध घेतलं. खुनाची घटना कोणालाच कळणार नाही याची त्यांनी काळजी घेतली. मग संधी साधून ते दोघेही घरातून पळून गेले.